ते राहू दे. मला आत्ता पण काय वाटतं दाऊद जगला असेल का मेला असेल. पण मी आता धुरंधर 2 पिक्चर बघून आलो आणि मला डोकं हँग झाली. कारण तो पिक्चरच असा आहे. त्यात दाऊदला पण दाखवलं आहे, त्यात मोदींना पण दाखवलं आहे आणि ज्या नोटाबंदी कशासाठी केली त्यात ते पण दाखवलं आहे. आणि आम्हाला काय वाटतं आपल्याला या जगात आपणच मोठं आहे. म्हणजे चला हे वाटायचं सोडा, तेवढंच वाटतं तर हे जग पण मोठं आहे आणि ह्या जगाच्या बाहेर का चालू आहे त्याचा अंदाज आपल्याला नाही आणि कधी लागणार पण नाही भावांनो. समजा ना. आणि जी दादागिरी करतात, गुंड म्हणतात, किंग आहे, मी हे आहे. तुम्ही जाऊन तो आधी पिक्चर बघा, मग तुम्हाला समजेल. जी माणसं इथली इंडियन आर्मीसाठी काम करतात ती आपली ओळख लपवून पाकिस्तानमध्ये जाऊन राहतात 15-15 वर्ष, 50-50 वर्ष. तिथली माहिती सगळी इकडे देतात. कुठं अटॅक होणार आहे, काय काय चालू आहे पाकिस्तानमध्ये, ज्या काय काय षडयंत्र चालू आहे भारताविरुद्ध, ते सगळ्या गोष्टी भारताला देतात. त्यामुळे भारत सुरक्षित आहे. आणि इथला जो त्या पिक्चरमध्ये काय दाखवली, इथला जो इंडियन आर्मीचा जवान आहे तो जाऊन तिथं राहतोय, त्या डॉनला मारतोय, तो डॉन होतोय आणि सगळ्यांनी मारतोय, ते दाऊदला भेटतोय. आणि त्यानंतर ट्विस्टवर ट्विस्ट आहेत. ते नंतर शेवटला आणि हे दाखवले की जिथं आपलं तिथला नेता आहे मोठा मंत्री, तो पण स्पाय आहे, इंडियन आर्मीचा जवान आहे. ते पण शेवटला कळतंय. महा डोका हँग होते. आणि दाऊदला म्हणता की मोठा आहे, दाऊदच्या वरचं डोकं आपल्या इंडियन आर्मीला, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे जाऊन तो पिक्चर बघा. आणि सगळं राहू दे, पिक्चर बघायच्या आधीचं वातावरण आणि पिक्चर बघून आल्यानंतरचं वातावरण कोणाकोणाला वेगळं वाटते ते कमेंट करून मला सांगा. आणि धुरंधर 2चे डायरेक्टर आहेत त्यांना मला सल्यूट. आणि इंडियन आर्मीला आपला का सल्यूट असतोच, ते कायम मेल्यानंतर पण सल्यूट राहणारच. आणि लवकरच राजा शिवाजी पिक्चर येत आहे रितेश देशमुख यांचा. तर चला.